बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्रांनो. वडार जमातीतील सर्वच माणसे प्रचंड अंग मेहनत करणारे आहेत. जमिनीतील उत्तम प्रतीचा दगड बाहेर काढून भारतमातेच्या मंदिराचा पाया या समाजातील लोकांनी मजबूत केला. मोठमोठे वाडे, घरे, किल्ले यांना दगड पुरवण्याचे आणि बांधकामाचे अशी दोन्ही कामे अत्यंत कष्टाने ज्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून केली, त्या वडार समाजाच्या घराचा, शिक्षणाचा आणि माणूस म्हणून जगण्याचा साधा प्रश्न देखील या स्वतंत्र भारतातील लोकशाहीच्या राज्यकर्त्यांनी सोडवला नाही. वडार समाजाच्या जीवनाविषयी, त्यांच्या चालीरीती, संस्कृतीविषयी लोकांना फार काही माहीतही नाही. तेव्हा या वडार समाजाची ही संपूर्ण माहिती, त्यांची जीवनपद्धती साहित्यात आली पाहिजे, या दृष्टीने या कादंबरीचे लेखन झालेले आहे. वडार समाजातील ऐकण्यात आलेल्या अनेक प्रसंगांना साहित्याच्या रूपाने या कादंबरीत मांडण्याचा प्रयत्न लेखक लक्ष्मण गायकवाड सरांनी केलेला आहे. या कादंबरीच्या निमित्ताने वडार समाजाच्या विविध प्रश्नांच्या तसेच त्यांचे जीवघेण्या जगण्याच्या दृष्टीने वाचक अधिक गंभीर होतील असे लेखकाला वाटते. कादंबरी वडार वेदना. ज्यांनी जमीन फाडून जमिनीतला दगड बाहेर काढला आणि आपल्या वडार गाडीला प्रथमच दगडाचं चाक तयार करून चाकाचा शोध लावला. किल्ले, मंदिरे, मूर्ती, जाते, वरवंटे, खलबत्ते, इमारती आणि बांधकामाचे प्रथम संशोधन करून भारत देशाच्या विकासाचा पाया मजबूत केला. स्वतः उघड्यावर राहून सर्व समाजाची सेवा करण्यासाठी उन्हातानात मरणप्राय कष्ट केले. त्या तमाम वडार समाजाच्या कष्टकरी बंधू भगिनींना मानाचा मुजरा करण्यासाठीच. अभिवाचन चालू करीत आहोत. लेखक लक्ष्मण गायकवाड लिखित कादंबरी वडार वेदना, भाग पहिला. शंकर आपले बिराड घेऊन भर उन्हाच्या कारात निवळीला निघाला. बऱ्याच दिवसापासून शंकरचा मुक्काम गोंदेगावलाच असल्यानं गोंदेगावच्या शिवारातील हवापाणी बरं वाटत होतं. वडार समाजाचं जीवन म्हणजे विंचवाचं बिराड पाठीवर घेतल्याप्रमाणे काम मिळेल तिथं फिरणं हाच उद्योग असल्यानं गोंदेगावचे काम आटोपल्यावर ही टोळी पुढच्या गावाला निघाली होती. नेवळीच्या रामा गुत्तेदारानं कॅनॉलसाठी दगड फोडण्याचं काम शंकरकडे दिलं होतं. नेवळीकडे निघताना रामा गुत्तेदारानं आपल्या मुकादमाला शंकरच्या पहिल्या कामाचा हिशोब करायला लावला. हिशोबामध्ये ठेकेदाराने शंकरच्या टोळीवर 500 रुपयांची बाकी काढली. त्यावर ठेकेदार म्हणाला, नेवळीच्या कामावर तुमच्याकडे निघालेली बाकी कापून घेतो. तुम्हा लोकांचा रस्त्यानं मुक्काम पडेल तेव्हा आणखी 200 रुपये उचल देतो. तुमची ही टोळी 2 दिवसात नेवळीला पोचली पाहिजे. आपल्या हल्याच्या गाड्या झुपून 12 कोसावर नेवळीला आपण कसे काय पोचणार याची शंकरला धास्ती वाटू लागली. शंकरने ठेकेदाराने दिलेले 200 रुपये बटव्यामध्ये घालून खमिसाच्या खिशात कोंबले. आपल्या टोळीतील समद्या बायका लेकरांना तयार होण्यास सांगितलं. आपला समदा संसार वडार गाडीवर लादून लेकरा बाळांना घेऊन भर उन्हात शंकर नेवळीला निघाला. उन्ह मी म्हणत होतं. लाह्या भाजून निघाव्या असं कडक ऊन अंगावर घेत शंकर निघाला. जाता जाता रस्त्यानं गाव लागलं म्हणजे एखाद्या गावात तर या वडार गाडीमागं कुत्र्यांचा सामूहिक भुंकण्याचा कार्यक्रम चालू व्हायचा. अशावेळी शंकर एखादं मुकं जनावर आपल्या लेकरा बाळाला चावू नये याकरता हातात धरलेली खिळकाठी अधूनमधून दगडावर आपटायचा. हाड हाड म्हणून गावातील कुत्रे हाकलायचा. शंकर आपल्या कुत्र्यांना गाडीच्या मागे चालण्यास सांगायचा. शंकरच्या कुत्र्यांनाही या गावातल्या कुत्र्यांची सवय माहिती झाली होती. हे गावातले कुत्रे लांबूनच भुंकतात, आपल्याला चावण्याची हिंमत करीत नाहीत. आपण शिकारीचे कुत्रे आहोत, या कुत्र्यांच्या नादी लागू नये म्हणून हे कुत्रे शंकरचा आदेश पाळत गाडीच्या सावलीतून उई उई करत चालत होते. शंकरची आवडती चंपी कुत्री मात्र शेपटीत ताट करून व्हा व्हा करत गावात येणाऱ्या कुत्र्यावर गुरकायची. शंकर तिला म्हणे, चंपी नीट पुढं बघून चल. तेव्हा चंपी शहाण्या माणसासारखं गुमान चालू लागायची. शंकरच्या वडार गाडीचं गावातल्या लोकांना नवल वाटायचं. शंकरच्या गाडीचं चाक भल्या मोठ्या गोल अख्ख्या दगडापासून करून तयार केलं होतं.
त्या गाडीला बैलाच्या ऐवजी म्हशीचे रेडे बांधलेले असायचे. गावातील गाड्यांना साठा असतो. शंकरच्या वडार गाडीच्या साठ्याचा तर पत्ताच नव्हता. साठ्याच्या ठिकाणी इकडून तिकडून खिळकाट्या ठोकलेल्या होत्या. गाडीवरील खिळकाटीला तेलाचे बुदले, घासलेटच्या शिश्या, मध्यभागी 5-10 कोंबड्या असलेला खुराडा, एका बाजूला शेरडाची 4-2 पिल्लं, गाडीच्या मागे 2-4 शेळ्या बांधलेल्या असायच्या. दुसऱ्या गाडीवर समद्या बिराडातील थकलेली म्हातारी एखाद्या पिकात बुजगावनं बसवावं तसं गाडीवर बसवलेली असत. रात्रंदिवस राबून काळीभोर दिसणारी बिराडातील वडारी आणि त्यांचा चालता संसार बघून गावातील लोकांना नवल वाटे. मग हे लोक काळे वडारी बघा रे म्हणून वडारी मागं पळत सुटत. लहान मुलं एकमेकात वडार गाडी कशी चालती, त्याला हाले कसे ओढतात, या गाडीचे चाक आपल्या गाडीपरीस कसं वेगळं आहे याबाबत आश्चर्य व्यक्त करीत. शंकरच्या पाठीमागं आरडाओरडा करत काही अंतरापर्यंत येत असत. ओरडणं आणि कुत्री भुंकणं शंकरच्या अंगवळणी पडलं होतं. त्याचं त्याला काहीच वाटत नव्हतं. तो गाडीच्या मागे झपाझपा ढांगा टाकत चालला होता. शंकरची बायको सीता आपलं लेकरू घुंगऱ्यात घालून पाठीशी बांधून लुगू लुगू नवऱ्यामागे चालत होती. अधूनमधून 2 वर्षांचा तुक्या भूक लागली म्हणून गाडीमध्येच बसल्या बसल्या म्हाताऱ्याकडे रडत सांगू लागला. तुक्यानं भुकेपोटी रडण्याचा एकच कालवा केला. मोठमोठ्यानं रडून सारं बिराड अंगावर घेतलं. सीताच्या पाठीवरचं लेकरूही घुंगऱ्यातच चुळबुळ करून भूक लागल्याची माहिती सीताला करून देत होतं. तशी सीता पोरस्वतःच बाई. वयाच्या 8-9व्या वर्षीच लग्न झालेलं आणि 16-17 वर्षाच्या वयापर्यंत 3 लेकरं झाल्यानं एखाद्या शहाण्या सुरत्या बाईची कळा सीताला आली होती. उन्हात चालून चालून तिच्या त्या काळ्या भोर केसातून आणि गोल काळ्या चेहऱ्यावरून घामाच्या धारा गळू लागल्या होत्या. पायात पायतान नसल्यानं सीताचं पाय फुपाट्यामध्ये तव्यावर ठेवल्यासारखं मातीत पोळत होतं. सीताला बक्कळ वाटू लागलं. एखाद्या झाडाच्या सावलीखाली घटकाभर थांबून घोटघोट पाणी प्यावं, लेकरांना 2 घास खाऊ घालून बारक्या पुराच्या तोंडात थोडा वेळ थान धराया द्यावं. शंकर तर आपल्या गाडीच्या पुढे पुढे गाव गाठण्यासाठी ढांगावर ढांगा टाकत वाऱ्याच्या वेगानं चालला होता. आपल्या नवऱ्याकडे कसंनुसं तोंड करून सीतानं बघितलं, पण नवऱ्याला थांबा म्हणायची सीताची हिंमत होत नव्हती. शंकरचा वडारी गाव. गडी बिघडला म्हणजे सीताला दम येईपर्यंत चोप द्यायचा. सीता नवऱ्याला टरकूनच राहायची. तरी सीताला वाटू लागलं कसं तरी करून बिराड थोडा वेळ कुठंतरी थांबवावं, पण ते कसं थांबवावं ते तिला कळत नव्हतं. सीताला वाटू लागलं तुक्यानं अजून मोठ्यानं भूक लागली म्हणून रडत बसावं. तुक्याच्या अशा रडण्याच्या वेळी सीतानं हळूच बारक्या पोराला आपल्या पाठीवर बांधलेल्या झोळीतून बाहेर काढलं. त्या पोराला हळूच चिमटा काढला. पोरगा टिया टिया करून मोठ्यानं रडू लागलं. म्हातारा लिंगाप्पा म्हणू लागला, अरे पोरा शंकर, घटकाभर पुढच्या त्या आंब्याच्या झाडाखाली थांबूया. थोडा थोडा घास कुटका सर्वजण खाऊन पाणी पिऊन झटकन पुढचं गाव गाठूया. त्या झाडाजवळ विहिरी दिसते व त्या विहिरीवर शेतकरी मोठ हाणत आहेत. आजूबाजूला हिरवळ आहे. गाडीचे रेडेही चलून चलून जमले आहेत. त्यांनाही पाणी दाखवू. तवा कुठं शंकरचा वेग कमी झाला. शंकरनं काहीच न बोलता बापानं सांगितल्याप्रमाणे रस्त्याच्या कडेला गाडी काढली. आंब्याच्या झाडाखाली गाडी थांबवली. सीतानं थकल्यानं लांब उसासा टाकला. आपल्या लुगड्याच्या पदरानं चेहऱ्यावरील लोळत असलेल्या घामाच्या धारा पुसल्या. उन्हात जाजावून गेलेली म्हातारी रडत असल्या तुक्याला घेऊन गाडीच्या खाली उतरून मटकन सावलीत बसली. म्हाताऱ्या गंगूबाईनं गाडीवरचं गठुडं आणून त्याचे पदर सोडून पहिल्यांदा एक एक भाकर काढून त्यावर मिरचीचा ठेचा टाकून पहिल्यांदा तुक्याच्या हातात दिलं. तुक्यानं हातातील भाकर बघून रडणं थांबवलं. नाकातला शेंबूड वडत वडत मिरची लावलेली भाकर कातरून कातरून खात होता. सर्व जेवू लागलेले बघून चंपी कुत्री व कुत्रे आपल्या शेपट्या खड्या करून आणि अधूनमधून शेपटाचा गोंडा गळून उई उई करत भुंकत आम्हालाही भुका लागल्यात असं खुणवत आम्हालाही भाकर द्या असं सांगत होते. एवढ्यात शंकरनं जवळच्या विहिरीतून बिंदगी भरून पाणी आणलं. समद्यांचे तहानेने नरडं कोरडं पडलं होतं. एका पाठोपाठ एकानं बिंदगीच तोंडाला लावून गटा गटा पाणी प्याले.
एका झटक्यात बिंदगी रिकामी करून सर्वांनी तहान भागिवली. विहिरीवर शेतकऱ्याची मोठ चालू असल्यानं गाडीची 2 दोबडं पाण्यावर घालण्यासाठी घेऊन गेले. तोपर्यंत समद्यांनी घास कुटका पोटात घालून तयार झाले. सीताचा बारका पोरगा मात्र तिच्या थानाला गिचूड चिकटल्या वाणी चिकटून थानात आहे नाही तेवढं दूध वडून घेत होता. सीता ही वडारी नसल्यानं आपल्या अंगावरती चोळीच घालीत नव्हती. सीताच्या पोराला थान पिण्याची हुक्की आली की पोरगा एक थान हाताने करकचून धरायचा आणि दुसरं थान तोंडानं वडत राहायचा. सीता पोराला कंटाळून म्हणायची, अरे कडू भाड्या, पहिल्या जन्मी राक्षस होतास की काय? माझ्याच पोटाला कसा जन्माला आलास? एवढं भुकेनं आरबाळून जातोस आणि माझा जीव जायस्तवर थान वडून वडून पितोस. शंकर पाणी पाजून हाले घेऊन आला. खांद्यावर पाण्याने भरलेली खापराची बिंदगी घेऊन येता येता आपल्या धोतराच्या चाळात येता येता मळ्यातले पातीचे 4-2 कांदे उपटून आणले होते. शंकर आल्याबरोबर गाडी झुंपायला लागला. तेव्हा बाप लिंगाप्पा पोराला म्हणाला, अरे तू बी थोडा घास कुटका खाऊन घे, म्हणजे गाव गाठूस तर बिनगुर होऊन चालू शकशील. बापाला शंकर म्हणाला, मी चलतीवरच हातावर भाकर घेऊन खात खात चालतोय. शंकरनं सर्वांची उरकाउरकी करून गाडी जुंपली. सर्व रस्त्याला लागले. शंकरला मनात वाटू लागलं, आपल्या संग बारकी बारकी लेकरं, जनावरं, म्हातारे आईबाप आहेत. लवकरात लवकर पुढचं गाव गाठावं म्हणून गडबडनं सावली सोडून चालू लागावं. शंकरची बायको सीतानं आपल्या नवऱ्याच्या हातावर एक भाकर आणि त्या भाकरीवर मिरचीचाच ठेचा ठेवून दिला. शंकर चालता चालताच गाडीच्या इंजिनमध्ये कोळसा कोंबल्यासारखा आपल्या तोंडात भाकरीचे मोठे मोठे घास कोंबत होता. गाडीच्या वेगाप्रमाणे शंकर चालत होता. शंकरच्या सोबत असलेले सर्व साथीदार मागे पडले होते. शंकरने मात्र आपली गाडी एकदाची गावाला पोचवावी म्हणून दामटली होती. चालता चालता आता दिवस चांगलाच कलायला लागला होता. सूर्याचे लाल बुंद किरण गुलाल उधळल्यासारखे दिसत होते. जसा जसा शंकरचा वेग वाढत होता तसं निवळी गाव 2-3 कोसावर आलं होतं. एकदाचं निवळी गाव झाकड पडण्याच्या अगोदर गाठावं या हिशोबानं शंकर सहमद्यांना बिगी बिगी चालायला सांगत होता. शंकरचा बाप लिंगाप्पा आपली काठी घेऊन हळूच गाडीच्या खाली उतरला. आपली सून लेकरवाळे चलून चलून दमून गेली म्हणून आपल्या सुनेला गाडीत बसायला लावून काठीच्या आधारानं लिंगाप्पा चटचट चालू लागला. तसा लिंगाप्पा अजून खनंग होता. चलू लागला म्हणजे कोसान कोसं दमायचा नाही. अधूनमधून चलताना दमा उसळल्यास मात्र जाऊन जायचा. तवाच तेवढा गाडीत बसायचा. सूर्य चांगलाच मावळायला चालल्यानं उन्हाचा जोर केव्हाच कमी होऊन सावली अंगाला गोड वाटत होती. चालता चालता माळ रानावरून 4-2 आवडावर निवळी गाव दिसत होतं. गावाचे सारे गुराखी आपापली कामं करणारे बायका पुरुष, कुणाच्या डोक्यावर वैरणीचं भारं तर काहींच्या डोक्यावर काटक्या कुटक्या बांधलेले गठडे दिसत होते. काहींच्या हातात शेळ्या गायी पारडं होती. हे पाहून शंकरचा जीव भांड्यात पडला. शंकरला वाटू लागलं, झाकडं पडस्तोवर आपण निवळी गाव गाठू. एवढ्या लांब चलून चलून चेहऱ्यावर आलेला शीन गावाजवळ पोचल्यावर कधीच गेलेला दिसत होता. आता चांगलाच हाकावरच्या अंतरावर निवळी गाव आलेलं दिसत होतं. गावाच्या मध्यभागी असलेला मंदिराचा कळस टळ चमकताना दिसत होता. निवळीची मांजरा नदी थुई थुई वाहत असलेल्या तिच्या पाण्याचा मंजूळ आवाज कानाला ऐकू येत होता. जाता जाता आपले हात पाय त्या वाहत्या नदीच्या पाण्यात धुवून पाणी पिऊन सर्वच आपला थकवा घालवत होती. नदीच्या पलीकडं समुद्र निवळी गाव दिसत होतं. शंकर विचार करत होता, आपण गावाच्या बाहेरच नदीच्या काठावर उतरावं. आपल्यासोबत 4-2 जनावरं, 1-2 कुत्री आहेत. या गावात नवीन आल्यानं या गावाची रेहनसेहन, स्वभाव, धर्म काय आहेत हे आपल्याला माहीत नाही. आपल्याला बघून उगीच लोक कावरे बावरे होतील. कुठले कोण हाकलून गावाच्या बाहेर काढतील. त्यापरीच आपण गावाच्या बाहेर थांबावं. आपल्या पाठी आपले जातभाई येतील म्हणून शंकरनं गावाच्या बाहेर नदीच्या काठावर आपलं बिराड गाडीतून उतरून थांबवलं.
गावाच्या बाहेर बिराड उतरल्यावर सीता आणि शंकरची माय गंगाबाईनं जागा साफसूफ करून नीट सामान लावून ठेवलं. आजूबाजूची समधी जागा खराटाने इकडून तिकडून झाडून लुटून लावली. एका भगुन्यात पाणी घेऊन पाण्याचा थोडा थोडा शिंतुडा मारून जागा नीटनेटकी केली. शंकरनं गवताच्या काडी कसपटापासून तयार केलेल्या झडप्या इकडून तिकडून लावून घर तयार केलं. सीतानं घासलेटचा दिवा लावला. दिव्याच्या उजेडात एका संदकातले पत्र्याचे देव आणि दगडाला शेंदूर पासले गोल गोट्याचे दगड एका कोपऱ्यात बसविले. शंकरने तवर आपल्या पालाच्या समोर चांगल्या हिंगणाच्या खंबीर मेखा घट्ट रोवल्या. आता चांगलं ऐटबा झोपडं तयार झालं. शंकर म्हणाला, आपण बिनगावचे फिरस्ती समाजाचे लोक, आपण आलो आहोत याची वर्दी द्यायला हवी. त्याकरता त्यानं बाप जाद्यापासून निजाम सरकारच्या काळापासूनचा या गावावरून त्या गावाला जाण्याचा परवान्याचा कागद एका लाकडाच्या खोप्यातून बाहेर काढला. तो कागद घेऊन तो पोलीस पाटलाच्या वाड्यावर पोचला. निवळीच्या पाटलाचा चिरेबंदी मोठा लट वाडा काळ्या भोर दगडांच्या फांजीनं बांधलेला होता. त्या वाड्याच्या एका पायरीवरच फतकल मारून शंकर बसला होता. शंकरला कळना पाटलाला निरोप कसा सांगायचा. पाटील तर आता ढाळजामध्ये एका लोडाला टिकून कुणाच्या तरी गप्पा मारण्यात गुंग झाले होते. तेवढ्यात कोतवाल पाटलाला भेटण्यासाठी म्हणून आला. शंकर त्याला म्हणाला, अहो गावधनी, आम्ही बिनगावची मुसाफिर वडार लोक, पोट भरण्यासाठी गावच्या बाहेर गावरानामध्ये आम्ही पालं टाकून उतरलो आहोत. आमची हजेरीची वर्दी द्यायला मायबाप पाटलाकडे आलोय. मला शंकर वडार म्हणतात जी. पाटलासनी सांगा की बिनगावची माणसं हजेरी द्यायला आलात. कोतवाल कोळ्याचा दगड्या म्हणाला, थांबा जरा, पाटलाला सांगतो. दगड्या कोतवाल असल्यानं सरळ वाड्याच्या दारातून आत शिरला. तेव्हा शंकरला वाटू लागलं, आपलं एखादं पोरगं कधी कोतवाल होऊन पाटलाच्या वाड्यात जाईल का. दगड्या ढाळजात जाऊन पाटलाला म्हणाला, अहो पाटील, आपल्या गावाबाहेर बिनगावची फिरस्ती वडारी लोक आल्यात. त्यांचा म्होरक्या हजेरी द्यायला आलाय. वाड्याच्या बाहेर बऱ्याच वाडूळपासून थांबलाय. पाटील एकदम सरळ होऊन मिशाच्या आकड्याला पीळ देत बसले. कोतवालाला शंकरला बोलावण्यास सांगितलं. कोतवालानं दाराच्या बाहेर येऊन, ये वडाऱ्या या, पाटील तुला बोलावतोय, अशी वर्दी दिली. ती ऐकून धोत्राने गडबडने तोंड पुसून आपल्या पायातील वडारी जाडजूड चप्पल वाड्याच्या पाऱ्याखाली सोडून मांजर पावलाने शंकर आत वाड्यात शिरला. कमरेपासून वाकून रामराम पाटील म्हणून हत्तीच्या बळाचा धिप्पाडच्या धिप्पाड शंकर एखाद्या गरीब गाईसारखा हात बांधून शाळेतल्या पोरासारखा उभा ठाकला. पाटलानं त्याच्या हातातलं पूर्वजांपासून चालत आलेलं गाव परवान्याचा कागद हातात घेऊन सर्व गावाचे दाखले बाहेर काढून बघितले. शंकरच्या वडिलोपार्जितांपासून त्यांच्यात कुणाच्याही दाखल्यावर खराब शेरा नव्हता. तसेच त्या दाखल्यावर कुठल्याच गावाला त्रास दिलेला, चोऱ्या माऱ्या केलेला एक पण उल्लेख नव्हता. पाटलानं शंकरला खालून वर पोस्तर निहाळलं. त्याला विचारलं, या गावात कशासाठी मुक्कामाला आला हो. शंकर म्हणाला, मायबाप पाटील, आम्हाला रामा गुत्तेदारानं तुमच्या गावाला कामाकरता बोलावलंय. इथून जवळच कुठेतरी काम आहे. आमची वडारी गँग त्याकरता आपल्या गावावर येऊन उतरले आहे. हे सर्व सांगितल्यावर पाटलाने शंकरला विचारलं, कोण गुत्तेदार आहे तुझा. शंकर म्हणाला, रामा जाधव म्हणतात त्याला. गुंडराव पाटील म्हणाले, बरं बरं, म्हणजे त्या तलावाच्या बांधकामाला आला म्हणा की. ते तुमचं जाधव गुत्तेदार दुरून आमचं पाहुणंच लागतात. आता तुमच्याजवळ काय काय चित्राब आहे ते सांगा. शंकर सांगू लागला, आमच्या 11 बिरादरीची घरं आहेत. आमच्या वडार गाडीची हाली, म्हशी आणि प्रत्येकाजवळ 1-2 शेपुर्डे, 4-2 शेळ्या आणि सर्वांसोबत शिकारीची कुत्री आहेत. समदे बायका लेकरं मिळून 30-40 बारदाना होईल. पाटील म्हणाले, बरं बरं, तुम्ही वडार कामधंदे काबाड कष्ट करणारे आहात. तुम्ही चोऱ्या मोऱ्या करणाऱ्यांपैकी नाहीत. त्यामुळं आमच्या गावाला तुमच्यामुळं काही भीती दिसत नाही. तुमचे फिरस्तीचे दाखले पण बरे दिसत आहेत. पण एक याद राखा,
गावात कुणाच्या बी काडी कसपटाला, लाकूड फाट्याला, पिकाला हात लावू नका. समजा जळण फाटा लागला तर कुणाकडून तरी मागून घ्या, नाहीतर मार रांडावून ना. बरं ठीक आहे मायबाप, तुमच्या मनाजोगच आम्ही वागतो, असं म्हणून शंकर घराकडे निघाला. त्याच्या पाठीमागेच कोळ्याचा कोतवाल दगड्या हळूहळू चालू लागला. चालता चालता शंकरनं आपल्या खिशातील पानाची चंची लांबवली. गावाच्या बाहेर जाईपर्यंत दोघं पान सुपारी खात खात वस्तीवर गेले. कोतवालानं शंकरनं सांगितल्याप्रमाणे समजा जित्रा पाहिलं. इकडं तिकडं अस्ताव्यस्त पडलेलं सामान. एका बाजूला वडार गाडीचे हाले व म्हशी होते, एका बाजूला शंकरचे साथीदार येणं चालूच होतं. सर्वांनी शंकरच्या शेजारी आपापली घरं टाकली होती. उतरलेल्या ठिकाणाच्या बाजूला एक गाडी जाईल एवढा रस्ता होता, तर दुसऱ्या बाजूला नितळ संत पाणी घेऊन नदी झुळझुळू वाहत होती. शंकरबरोबर आलेली सर्व बिरादरीची माणसं त्या वाहत्या पाण्याच्या गाडीच्या रेड्यांना पाणी पाजत होती. बायकांची पाणी घेऊन येण्याची व घरे नीटनेटकी करण्याची गडबड चालूच होती. निवळी गावाच्या बाहेर या वडार लोकांच्या पालावर जिकडं तिकडं कुत्र्यांच्या भुंकण्यांचा, कोंबड्याच्या ओरडण्याचा एकच गलका चालू झाल्यानं जो तो गावाकडे येणारे जाणारे आपल्या गावाला कुणीतरी बिनगावचे फिरस्ते उतरले दिसतात असे म्हणत होते. दगड्या कोतवालानं सर्व बिराडातील माणसं व त्यांची जनावरं मोजून घेतली. मोजणी झाल्यावरती शंकराजवळ येऊन म्हणाला, शंकर, आता तुम्ही बिनगोर राहा. गावाचा तुम्हाला काही त्रास होऊ देणार नाही. पाटलाला मी सांगतो, पाटील तुम्हाला सांभाळून घेतील. शंकर म्हणाला, जरा थोडं पाटलाला बी खुश कराया काय सांगा की गावाला. कोतवाल म्हणाला, काय शंकर, तुम्हा बिनगावच्या माणसांना हे बी सांगावं लागतंय काय? अरे एखादी ताज्या अंड्यावर बसली कोंबडी नाही तर कोंबडा असेलच की. कोतवाल असं म्हणता शंकरनं कोंबड्याच्या खुराड्यातून एक खुरपडलेली कोंबडी बाहेर काढून देऊन टाकली. शंकरची ती कोंबडी हातात पडताच दगडू कोतवाल जिबळ्यात चाटीत ती कोंबडी धोतराच्या सोग्यात घेऊन निघाला. इकडे मात्र शंकरच्या बायकोच्या कपाळाला आठ्या पडल्या. ती म्हणाली, कडू भाड्यानं फुकटच्या फाकट माझी कोंबडी नेली. दोडाच्याला काय कमी होतं? गावचा कारभार हाकतोय तेव्हा तोंड बुडजीस्तवर खात असेल की. आमच्याच मुळावर कसा बसला असेल बाईल भाडा. माझ्या मायकडून किती हिकमतीनं लहानगी पटडी असताना आणली होती. आता चांगली अंड्याची खेप करून तिचा इस्तार वाढविला होता. त्यांचं तर काय जाईल, धरली कोंबडी देऊन टाकलं. त्या गाववाड्याला जणू कमाई करून आणल्यावानी. अशी सारखी काही बाई पुटपुट करत सीता चुलीपुढं बसून भांडी बासनाची आदळापट करून आपला राग त्या भांड्यावर काढीत होती. सीता म्हणतच म्हणाली, आपलं काय हाय, आपण बिनगावची माणसं. आपल्याला बी गावशी वाचतं त्या गावात एखादा हक्काचा उंबरटा राहिला नसता का? बरं दोडाचं आपल्या नशिबात किती पिढ्या असंच फिरतीवर राहायचं हे चांगुना देवीलाच माहीत. शंकर सीताकडे बघत आपली करडी नजर वळवून म्हणाला, काय वटवट लावलीस? बरंच वाटूळपासून बघतोय. थोडा दिवस थांब. आपला कामधंदा सुरू झाल्यास एखाद्या बाजारातून तुला अशीच खिनीची कोंबडी आणून देईन. या गावचं ते पाटील आहे, त्याला नाराज करून कसं जमायचं? आधीच आपण फिरस्ती माणसं. उगीच आपली काही बाई म्हणून पोलिसात तक्रार केली तर उगीच गुआंगाला लागेल. सर्व बिराडासह एखाद्या गुन्ह्यात लेकरा बाळांसह चावडीवर नेऊन मरीस्तोर मारतील. आपण ज्या गावात फिरस्ती उतरू त्या गावच्या महली पाटलाला कोतवालाला लावून घेऊन राहावं लागतंय. जिकडं तिकडं वडार वस्तीत 3 दगडाच्या चुली ढनाढना पेटून कोरड्यासाचा भाकरी भाजल्याचा वास सुटला होता. सीताबी आपल्या पाला मोरचं 3 दगड एकापाशी एक लावून त्याच्यावर तवा ठेवून काटवटीमध्ये धपाधपा भाकऱ्या थापटून त्या गरम गरम तव्यावर टाकत होते. तुके आपल्या नाकातून शेंबडाची लोळी गाळत, माय मला रोटीचा मुटका करून दे, लय वडूळपासून भूक लागली या, म्हणून रडत रडतच फुकणीनं फुंकून चुलीत जाळ लावित होता. इकडे शंकर नदीत जाऊन हातपाय तोंड धुवून खाकरत खोकरत झोपडीजवळ आला. शंकरला बघून त्याचा भाऊ तायाप्पा व पाठोपाठ भीमाही जवळ आले. शंकर मोठा असल्यानं त्याला दादा म्हणत तायाप्पानं आपल्या बिडीच्या बंडलमधली एक बिडी काढून, अन्नू तोंड्याम बिडी ताग,
म्हणून शंकरच्या हातात दिली. तायाप्पा म्हणाला, दादा, लई लांबचा प्रवास होता बघ. लई शीन आलियावानी झालाय. इथं कुठे गावाच्या बाहेर कल्लू बिल्लू दारू मिळते काय बघावं. शंकर म्हणाला, अरे तायाप्पा, गाव तिथं ही बया राहायचीच की. रामुशाची घरं या गावात कायमची येऊन बसलीत. तेव्हा त्या रामुशाच्या गल्लीत गुन्हा बी कल्लू बी मिळेल. गुन्हा म्हणजे डुकराचं पिल्लू आणि कल्लू म्हणजे दारू. तिघे भाऊ रामुशाच्या घराकडे बिडीचे झुरके ओढतच निघाले. गावात आता चांगली झाकड पडली होती. एकमेकांचा निहाळून सुद्धा चेहरा नीट दिसत नव्हता. गावातून निघून विशीच्या बाहेर पडल्यास रामुशाची वस्ती असल्याचं एकानं सांगितलं होतं. त्या अंदाजानंच तिघे भाऊ रपारप चालत होते. वेशीच्या बाहेर पडल्याबरोबरच डुकरांचा आणि कुत्र्यांचा गोंगाट ऐकू आला. तेव्हा शंकर म्हणाला, आपल्या बारभाईंचं घर दिसतंय. एवढ्यात मुरून खाकरत खाकरत तांब्या घेऊन एक गडी बॅटरीचा उजेड अधूनमधून सोनकिड्यासारखा चमकेवीत परसाकडला निघाला होता. शंकर त्याला रस्त्यात हटकून म्हणाला, अहो गाववाले, ही रामुशाची वस्ती आहे काय? त्यावर तो म्हणाला, पाहुणं, तुम्ही बाहेरचं दिसताय, कुणाकडं जायचं आहे? शंकर म्हणाला, आम्ही वडार माणसं तुमच्या गावात नदीच्या तिकडं गायरानात उतरलो आहोत. या गावात आमच्या गुत्तेदारानं काम घेतलं आहे. त्या कामासाठी आलो आहोत. लई लांबच्या प्रवासानं आल्यानं लई थकलाव बघा. इकडं थोडं थोडं घोट घ्यावं म्हणून आम्ही आलाव. तेव्हा तो म्हणाला, अरे तिच्या ओळखलं बघा. माझा माऊस भाऊ त्या झोपडीत धंदा करतोय. नीट जावा. त्या झोपडीच्या बाजूला एक गवऱ्याचा हुडवा लागेल. तिथं पांडूदादा म्हणा. शंकरनं हाक मारल्यावर एक माणूस बाहेर आला. अंधारात नीट दिसत नसल्यानं कुठं पोलिसच धाड टाकायला आले की काय असा त्याचा समज झाला. पांडूदादानं आपल्या कंदिलाचा उजेड त्यांच्या तोंडाजवळ नेल्यावर काळ्या भोर अंगाची धिप्पाडच्या धिप्पाड बलदंड माणसं धोतर पटक्यात बघून पांडूदादानं सुटकेचा श्वास सोडला आणि त्याला बरं वाटलं. एवढ्यात शंकर म्हणाला, आम्ही वडार लोक आहोत. तुमच्या गावाशेजारी उतरला हो. तुमचा पत्ता काढीत काढीत इथं आलोय. पांडूदादा म्हणाला, या बसा की. तुम्ही आमच्या गावचं पाहुणं आहात. हे बघा पाहुणं, आपल्या बचपनात या काळ्या पाण्याला काहीच भीती नव्हती. बरं काय सांगावं, वर्षेवर दिवस बदलत चालल्यात, तसा काळ बी बदलू लागलाय. सध्या बळाचं राज आहे. दडी मुडपी चालूच राहणार आहे. बरं हे काळं पाणी कोणी पिल्याशिवाय राहणार आहे काय? हे देवादिकापासून पिणं चालूच आहे की. बरं आजकाल जो तो येतो, प्यायलाही द्या आणि हप्ताही घ्या. काही चिरीमिरी नाही दिली तर माल मुद्द्याचं मला बी उचलून येत्यात आणि 8-15 दिवस बसवित्यात. आता मला सांगा पाहुणं, आपण काही वाईट धंदा करतोय का? गुळाच्या पाण्यापासून मेहनत करून एक एक थेंब बाटलीत भरती, तेव्हा कुठं ही बया तयार होती. तुमच्यासारख्या ग्राहकाला तोंडाला लागून पोटात उतरल्यास तुमचा थकवा घालवते. हे खरं आहे की नाही? असं पांडूदादा बोलत बोलतच एकेकाला 3-3 ग्लास पाजून मोकळा झाला. शंकरनं आपल्या खिशातील 5 रुपयाची नोट काढून पांडूदादाच्या हातात ठेवली. पांडूदादा म्हणाला, पहिल्या धाराची तुम्हाला दिल्यानं तेव्हा कडकच वाटले असेल. एक एक मिठाचा खडा चगळा म्हणून हातावर दिला. शंकर, तायाप्पा, भीमा आपल्या पालावर जाण्यासाठी झोका खात निघाले. तेव्हा नवी माणसं बघून समद्या गल्ली बोळाच्या कुत्र्याने भुंकणं सुरू केलं. हे तिघे भाऊ पालावर आल्याबरोबर कोंबड्याच्या खुरड्यात कोंबडे शिरल्यावाने आपापल्या पालामध्ये शिरले. शंकरचा खाकरण्याचा आवाज व पावलांचा आवाज यावरून तो येत आहे हे ओळखून सीता त्याच्या जेवणाची तयारी करीत होती. परात भरून कोरड्यास 4-5 भाकरी परातीत कोंबून शंकरच्या समोर ठेवलं. शंकरनं तांब्यातल्या पाण्याचा एक गुळणा तोंडात घेऊन पचकन पालाच्या बाजूला थुंकला आणि कुस्करून जेवायला सुरू केलं. तायापाला जेवता जेवता हाक मारली आणि म्हणाला, जेवत असेल तर तुझ्या बायकोला पाठवून जरा वाटीभर कोरड्याच घेऊन जा म्हणावं.
तायापाची बायको लगबगीनं आपल्या एका हातात कोरड्यासाची वाटी घेऊन आली. ती सीताजवळ दिली. शंकरच्या घरचं सुक्या बोंबिलाचं कोरड्यास एका वाटीत घेऊन गेली. दोघा तिघांची जेवणं झाल्यास वारवशाला बाहेर येऊन बिड्याचा धूर अंधारात सोडत उद्याच्या कामाची आखणी करत होती. त्यांच्या ओढत असलेल्या बिडीचा उजेड रात किड्यासारखा चमकत होता. या दोघांच्या गप्पा अंधारात चालू असताना सीता आणि चिमा आपल्या नवऱ्यांचं आणि लेकरा बाळांचं जेवण उरलं सुरलं राहिलेलं 2 घास पोटात घालत होत्या. जेवल्याबरोबर त्या आपल्या लेकरांना खुशीत घेऊन आपलं अंग धरणीवर टाकून चालून चालून आलेला शीन घालवण्यासाठी मटकन झोपी गेल्या. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन. लोकशाहिरांचं साहित्य अभिवाचन स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे. चला तर मग साहित्याचा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया. जास्तीत जास्त शेअर करूया. पुन्हा एकदा धन्यवाद.